चला आज आपण बनवणार आहोत बेसन पालक। अशा पद्धतीने पालकाची भाजी बनवून पहा, खूप छान लागते चवीला। त्याच्यासाठी आता आपण बेसन घेतले, 3 ते 4 चमचे बेसन घ्यायचे। एका पालकाच्या जोडीला 3 ते 4 चमचे बेसन पुरेसं होतं। ते चांगलं भाजून घ्यायचं पहिला। चांगलं भाजून घेतलं की ते साईडला काढायचं आहे। त्याच्यात आपण आता तेल घातलेलं आहे, त्याच्यात बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि 2 लाल मिरच्या घालायच्या। बारीक चिरलेला लसूण घातल्यानंतर तो चांगला रंग बदलला लसणाने की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा पण चांगला परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत। कांद्याचा पण रंग बदलला की बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो पण मऊसर होईपर्यंत परतवायचा। चांगला परतवून झाला, झाकण ठेवून त्याच्यावरती त्याला वाफ येऊन परतून घ्यायचा। परतून आपला चांगला झाला की ह्यात सगळे आता मसाले घालायचे। मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला पावडर, हे सगळे मसाले घालून चांगलं परतून घ्यायचे। परतून आता चांगलं झालंय की ह्याच्यात आपण आता बारीक चिरलेला पालक घालायचा आहे। मी आता ह्याच्यात 1 जोडी पालक घेतलेला आहे। चांगला तोडून धुवून बारीक चिरून घेतला आहे। आता हा पालक आपण सगळा ह्या मसाल्यामध्ये घालणार आहोत आणि पालक घालून पण हा पालक चांगला मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचा, कारण पालकाला अशी काय एक चव नसतेच, स्वतःची एक चव नसतेच, म्हणून त्याला आपण चांगला मसाल्यामध्ये फ्राय करायचं। आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि ते पण मिक्स करून घ्यायचं, चांगल्यामध्ये परतून घ्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही पालकाची भाजी बनवून बघा, सगळ्यांना खूप आवडेल, खूप छान होते हे। आता बघा हे मीठ आपले आता चांगलं मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये। ह्याला पण परत एकदा एक वाफ द्यायची आहे। त्यानंतर आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे। बघा अशा पद्धतीने झालं की आता आपण ह्याच्यात पाणी घालायचं आहे। पाणी थोडं जास्तच घालायचं, कारण ह्याच्यात आपल्याला बेसन घालायचं आहे, म्हणून बेसन घातल्यानंतर ही भाजी घट्ट होईल, त्यामुळे ह्याच्यात आपल्याला पाणी जास्त घालायचं आहे। कारण ते बेसन त्याच्यात पाण्यात घातलं की ते चांगलं शिजायला हवं, म्हणून आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घालायचं आणि त्याच्यात आता भाजीत आपण सगळं बेसन मिक्स करणार आहोत। अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता हे असं मिक्स आपल्याला झालेलं आहे। त्याच्यासाठी आता आपल्याला एक तडका बनवायचा आहे। त्याच्यासाठी आता मी तेल गरम केलं आहे, त्याच्यात जिरं घातलं आहे आणि बारीक चिरलेला लसूण घातलं आहे। ह्याला तुम्ही लसूण पालक पण म्हणू शकता। आता हे बघा आपलं हे अशा प्रकारे शिजून झालेलं आहे पालक, बेसन वगैरे घालून। आता ह्याच्यात आपण जी फोडणी तयार केली होती आपली लसूण आणि जिऱ्याची, ती फोडणी ह्याच्यात आपल्याला घालायची। बघा किती छान वाटतोय आपली ही भाजी। आता ही फोडणी जी आपली झाली होती तयार, ती ह्याच्यात घालायची। ह्याला तुम्ही लसूण पालक पण म्हणू शकता। नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ही भाजी ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा आता हे फोडणी दिल्यानंतर ही मी मिक्स केली आहे। खूप छान दिसायला पण छान